मोहन भाऊ येईल. जय शिवालाल. जय शिवालाल. उद्या दिनांक 19 सप्टेंबर 2025 शुक्रवारला बंजारा समाज नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन यासाठी करण्यात येत आहे की बंजारा समाज हा मूळतः आदिवासी असून मागील 75 वर्षापासून सरकार आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देत नाही आहे. 1871 मध्ये जे ब्रिटिश सरकारने बंजारा समाजावर क्रिमिनल ऍक्ट लागू केला होता, त्याच्यात त्यांनी क्रिमिनल ट्राईब ऍक्ट 1871 यामध्ये त्यांनी तेव्हा बंजारा समाजाला ट्राईब म्हणून असे संबोधले होते आणि ते खरंच आहे. काही आदिवासी बांधव अपप्रचार करत आहे की आमच्यामध्ये यांची घुसखोरी होत आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की याचा पुरावा 1871चा हा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट जो इंग्रज सरकारने लावला होता, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की बंजारा, लबानी, सुगडी ही जे भटकंती करणारी जमात आहेत ही ओरिजिनल आदिवासी जमात आहे आणि 1950 पर्यंत आम्हाला सर्व बंजारा समाज जो निजाम स्टेटमध्ये होता, ज्याला आपण आज ज्यामधून आपण हैदराबाद गॅजेट काढलं आणि त्याचाच छोटा भाग जो सीपीआय बेरार सरकार होता, यामध्ये राहणाऱ्या सर्व बंजारा बंधू भगिनींना आदिवासीचेच प्रमाणपत्र मिळायचे. पण 1960ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती भाषिक म्हणजे भाषा या बेसिसवर झाली, तेव्हापासून आमचा जो अर्धा कुटुंब जो आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्यांना त्या सवलती आजही लागू आहेत. त्यांना आजही एसटीचं प्रमाणपत्र आणि ते त्या प्रमाणपत्राच्या आधारावर ते नोकरी करत आहेत. ते खरं पण आहे. फक्त सरकारला आमचं एकच सांगणं आहे की आमचा जो आमच्या हक्काचा अधिकार आहे, आम्ही जे सुरुवातीपासून आदिवासी आहोत आणि अतिशय दुर्गम आणि जंगलात राहणारी ही जमात जे आजच्या दिवसामध्ये अतिशय हालाकीचे दिवस काढत आहे, यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण लागू करावं यासाठी उद्या 19 सप्टेंबरला नागपूर जिल्ह्याच्या वतीने भव्य धरणे आंदोलन होत आहे. सरकारला आज या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विनंतीच करणार आहे की सरकार, तुम्ही आमची बाजू ऐकून घ्या. कारण आमचा जो अर्धा कुटुंब, आमचा जो अर्धा परिवार आज तेलंगणा, आंध्रमध्ये आहे, त्यांना ज्या सवलती लागू केल्या आहेत त्या निजाम सरकारच्याच गॅजेटनुसार आणि त्याच गॅजेटनुसार महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व बंजारा बंधू भगिनींना तात्काळ आदिवासी एसटीचं आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी उद्याचे धरणे आंदोलन. बंजारा समाज जो आहे हा अस्थायी स्वरूपाचा असतो, इकडे तिकडे त्यांचं वास्तव्य होत असते. काय हा एक कारण होऊ शकतो काय की आरक्षण आतापर्यंत लागू झालेलं नाही आहे? आणि दुसरा प्रश्न की काय आपली जातीनिहाय जनगणना झाली, आकडा सरकारला माहित आहे का की बंजारा समाज किती आहे? जातीनिहाय जनगणना झालीच नाही, शासकीय पातळीवर झालेलीच नाही. त्याच्यामुळे बंजारा समाज हा एकच आहे, एकच जीवनशैली जगणारा समाज आहे. पण प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचित आहे आणि याचं मूळ आहे जनगणनेत. कोणत्या राज्यामध्ये किती टक्केवारी आहे या समाजाची हे अजूनपर्यंत निश्चित झालंच नाही. आणि ज्यावेळेस संविधान सभेचं काम सुरू होतं त्यावेळेस ज्या ज्या राज्यांच्या सूच्या अपडेट होत्या त्यांना अनुसूचित जातीमध्ये, अनुसूचित जमातीमध्ये त्यांना स्थान मिळालं आणि महाराष्ट्रात असं काही घडलंच नाही. आणि म्हणून 342व्या कलमावर बोट ठेवून नाईक साहेबांनी विमुक्त जाती अ हा प्रवर्ग इथे तयार केला आहे. खरं म्हणजे हे चुकीचंच आहे. संपूर्ण आदिवासी जमातीचे निकष ही जमात पूर्ण करत असताना देखील बंजारा आणि तत्सम जमाती तरी देखील आजपर्यंत या जमातीला आदिवासी जमातीचा दर्जा मिळाला नाही. आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले ना, क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट ब्रिटिशांनी लावला 1871 मध्ये. ही जमात मुळात ट्राईब्स होती आणि तिला नंतर कास्ट केलं गेलं. आमचं आंदोलन या गोष्टीच्या विरोधात आहे. संपूर्ण बंजारा समाज एक असताना देखील त्याची अशी विभागणी का करण्यात आली? बरं, बंजारा समाज आदिवासी आहे ही मागणी पहिल्यांदा होत नाहीये महाराष्ट्रामध्ये, ही फार पूर्वीपासून होत आहे.
आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरं केलं तरी देखील या समाजाचे हे प्रश्न सुटले नाहीत आणि म्हणून पहिल्यांदा इतक्या मोठ्या व्यापक पातळीवर बंजारा समाज महाराष्ट्रभरातून पेटून उठलाय. सर, तुम्हाला असं नाही वाटत की आरक्षणाच्या मागणीसोबत जातीनिहाय बंजारा समाजाची जनगणना सुद्धा व्हावी, आकडेवारी ही महाराष्ट्र शासनाने सिद्ध करावी, हा पण विषय तुम्हाला घ्यायला हो, पाहिजे? ही आमची मागणी अनेक वर्षापासून आहे. या उद्याच्या जो धरणे आंदोलन आहे तुमचं, त्यामध्ये ही प्रमुख मागणीमध्ये राहणार आहे का? उद्याच्या धरणे आंदोलनामध्ये ही देखील मागणी आहे, पण सध्या सगळ्या बंजारा आरक्षण कृती समिती जी स्थापन झालेली आहे ती एसटीच्याच आरक्षणासाठी आहे. एसटी म्हणून आम्हाला दर्जा मिळावा आणि त्या सगळ्या सवलती मिळाव्या यासाठी आहे आणि ही मागणी आमची जुनीच आहे. धरणे आंदोलन संविधान चौकात आहे. सकाळी 11 ते वेळ, 4. तारीख 11 ते 3 या वेळेत. वेळ, तारीख आणि स्थळ हा तुम्ही हायलाईट करून सांगू. संविधान चौक नागपूर या ठिकाणी उद्याचं धरणं आंदोलन आहे 19 सप्टेंबर 2025 आणि 11 ते 3 या वेळेमध्ये. आणि त्यावेळेस मग 3 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना एक शिष्टमंडळ जाऊन कलेक्टरच्या माध्यमातून निवेदन 3 वाजता आम्ही देऊ.